अशी हरिविजयाची कथा श्रीधर स्वामी सांगतात. कथेचा भावार्थ असा आहे, यादवाचं 56 कोटी सैन्य आहे. किती कोटी? 56 कोटी यादवाचं सैन्य. आणि सगळ्याला गर्व झाला. आमचा बाप श्रीकृष्ण, आमचा बाप शक्तिशाली, मग आम्ही बी त्याच्यापेक्षा शक्तिशाली. बाप से बेटा सवयी असतंच ना तसं. हो, म्हणून करता सर्व यादवाला गर्व झालता. आणि त्यांचा गर्व नाहीसं करण्यासाठी कृष्ण भगवंतानं हनुमंताकडे पाठवलेली होती. हो, गर्व नाहीसा करायचा असेल तर संताकडे जावं. संताकडे गेल्याशिवाय गर्व कमी होत नाही. हनुमंत हे सर्वश्रेष्ठ संत आहेत महाराज. म्हणून करता हनुमंतानं विचारलं, तुम्ही एवढे मोठे यादव सैन्य 56 कोटी आलेला आहेत, तुमच्यामध्ये मुख्य कोण आहे? त्यावेळेस रुक्मिणीचा मुलगा असणारा प्रद्युम्न तो म्हणला, मी मुख्य आहे, मी तुला धरण्यासाठी किंवा मारण्यासाठी आलेलो आहे. असं ज्यावेळेस म्हणला त्यावेळेस हनुमंत काय म्हणतात, माझा प्रताप अद्भुत पिता जाणे श्रीकृष्णनाथ, जेने बाळपणी मारले दैत्य आकबत केसी कंसा. माझा प्रताप अद्भुत आहे, माझा प्रताप माझे वडील जाणतात. माझ्या वडिलानं लहानपणी आक बक केसी अनेक दैत्य मारलेले आणि मी त्यांचा मुलगा आहे. होय, ज्या कृष्णाचा मुलगा मी आहे, मग माझ्या वडिलाचा किती पराक्रम आहे, मग त्याच्यापेक्षा माझा जास्त असेलच ना. असा मी प्रद्युम्न आहे, असा तो बोलत आहे. जरासंध 17 वेळ धरिला द्वारका रचिली आवलीला. नरकासुर वधुनी सकाळ गोपी आणल्या 16 सहस्त्र. त्याला कुणामुळे ओळखीत? तसं असतेच मला, बापामुळेच ओळखीत ना, याला कुणी ओळखीत नाही. काय म्हणला, जरासंध 17 वेळेस धरला, 17 वेळेस रथाला बांधून आणला. असा माझ्या बापाचा पराक्रम आहे. काही माणसाला बापामुळे ओळखीते, काही माणसाला मुलामुळे ओळखीते, काही माणसाला आज्यामुळे ओळखीते. होय, याला बापामुळेच ओळखीत ना. अशा प्रकारचा माझ्या वडिलानं पराक्रम केलेला आहे आणि त्या कृष्णाचा मी मुलगा आहे, अशा प्रकारे गर्जून अर्जुन त्या ठिकाणी बोलू लागलेला आहे. मग बोले अनिल कुमार सांगसी पितयाचा बळीवार. परित्वा पराक्रम थोर कोटे केला सांग. हनुमंत बोलू लागले प्रद्युम्नाला, प्रद्युम्ना तू तुझ्या वडिलाचा पराक्रम सांगू लागलेला आहे. त्यांनी केला हे मला बी माहित आहे, सगळं जग जाणतंय. मग मी का जाणणार नाही कृष्णाचा पराक्रम? पण त्वा कुठं दिवा लावलास, काय केलंस त्वा कुठं? सांग बरं, त्वा कुठं जर पराक्रम केला असला तर सांग, मला ऐकू दे, आणि ऐकल्यानंतर मला कळेल तुझा पराक्रम. अशा प्रकारे हनुमंत प्रद्युम्नाला बोलू लागलेले आहेत. एकदाची अवघे जण कालाती मरावया लागून. तुम्हा लेकराशी युद्ध पूर्ण लागे मान करावया. प्रद्युम्ना एवढे मोठे इथं कशासाठी आला, मरायला आलात का? आणि मला तर लाज वाटायला लागली. तुमच्या लेकराबरोबर युद्ध करायला मला लाज वाटायला. भांडण करण्यासाठी सुद्धा जोडीचा माणूस लागतो, जोडीचा. तेवढ्याच ताकदीचा, तेवढ्याच वजनाचा, वजन सुद्धा तेवढंच लागतं मला, तेवढ्याच कीर्तीचा. उगत तरुणानं म्हाताऱ्याबरोबर जर भांडण केलं, अगर पोराबरोबर जर भांडण केलं, नाव कुणाला ठेवतील? तरुणाला ठेवतील ना. वयोवृद्धाबरोबर बी भांडण करायला जमत नाही आणि पोराबरोबर बी भांडण करायला जमत नाही. पोराबरोबर केलं तर म्हणते हे पोरगळ बारगळ, ह्याला कळत नव्हतं का? अगर वयोवृद्धाबरोबर भांडण केलं तर आता ते म्हातारं माणूस झालंय, त्याच्याबरोबर कशाला भांडण करायला, असं मला लोक म्हणतील. तुम्ही पोरे आणि तुमच्याबरोबर भांडण केलं
माझा अपमान होईल आणि मला लोक नाव ठेवतील, म्हणून करता तुमच्या बरोबर भांडण नकोय असे हनुमंत प्रद्युम्नाला म्हणतात. तव ते म्हणती रे वानरागडे बोलसी पाले खाईरा, तुझा आता दारू मृत्यूपुरा तरीत कृष्णाचे कुमरामी. प्रद्युम्न म्हणू लागलेला आहे, लय चावटासारखा बोलायला लागला वानर हा. आणि खातो काय? पाला खातो महाराज. आणि पाला खाणारे असेच बोलत असतात. भाजीपाला खाणारे जे काही लोक आहेत का असेच बोलतात. म्हणजे पालाच खाणार आहे देव, चावटासारखा बोलायला लागला. म्हणून करता आत्ताच तुला यमपुराला पाठवतो, आत्ताची आता यमपुरा मी एकटाच बाजवलं तुला, असं त्या ठिकाणी प्रद्युम्न बोलू लागलेला आहे. आईसे बोलूने ते वेळे सर्वी धनुषी बाण योजिले, बाणाचा पर्जन्य बळे हनुमंतावरी पडेला. असे सगळे यादव बोलले, सगळ्यांनी धनुष्य सज्ज केले, धनुष्यावर बाण लावले, सोडले. जसा पावसाचा थेंब पडावा महाराज, पाऊस पडावा, आज जसा पाऊस पडा का, अशा पद्धतीनं त्या सर्व यादवांनी हनुमंतावर बाण टाकलेले आहेत. मग पुढं काय झालं ऐका. अमर्यादेती शर गदगदा हसे वायुकुमार, वाकुल्या दावे वारंवार यादवाते लक्षुनिया. 56 कोटी यादव आहेत ना, सगळ्यांनी एकाच वेळेस बाण सोडले. मर्यादा नाही महाराज बाणाला. बाण येऊ लागले, हनुमंताला लागू लागले. हनुमंताला बाण लागतात, पण हनुमंत हसू लागले महाराज आणि वाकुल्या दाखवू लागले. वानर आहे महाराज, वानराचा स्वभाव आहे वाकडं जाऊन, वाकुल्या जाऊन. आता हे बघा, वानर जर आला ना, त्याला जर आपण जर काही करण्याचा प्रयत्न केला, ते आपल्याला वाकुल्या दाखवितं, अंग खाजवितं, नखरे करतं, चाळे करतं. आणि ते नखरे ते चाळे हनुमंतानं करायला चालू केले महाराज. हसायला लागले, वाकडं जाऊ लागले, कुस खाजवू लागले. अशा प्रकारे हनुमंत करतायत. शुष्कत्र न पडता बहुत कदान हाले जैसा पर्वत, की पुष्पे वर्षताद्भूत ऐरावत न मानी देवी. श्रीधर स्वामीनं सिद्धांताला दृष्टांत देऊन सांगितलं, वाळलेलं गवत कितीही पर्वतावर पडलं काय होतं, वध होतं का त्याला? किंवा कितीही फुलं हातीच्या अंगावर जरी पडले तरी हातीला काय होतं का? फूल पडलेलं सुद्धा माहीत होत नाही हातीला महाराज. आणि तशी अवस्था झालेली आहे त्या ठिकाणी महाराज. कितीही बाण या यादवाचे आले तरी हनुमंताला काही होत नाही. अशा प्रकारे की संसार दुःख लागता सबळ ज्ञानीन ढळे जैसाच, की धुळी उडता प्रबळ निर्मळ निराळ न मळेची. संसाराचा वारा, संसाराची झळ संताला लागल्यानंतर संत थोडेही डळमळत नाही. अहंकाराचा वारा न लागू माझ्या विष्णुदासा भाविकाची. संसाराचा वारा किंवा संसाराचं संकट संतावर कितीही आलं तरी संत डगमगत नाहीत महाराज, कसल्याच प्रकारे डगमगत नाहीत. आणि तशा पद्धतीनं हनुमंताच्या अंगावर बाण पडू लागले महाराज. कुठल्याच प्रकारचे डगमग काही होतच नाही. आणि होत नसल्यावर डगमगतो, काही झाल्यावर माणूस डगमगतो. तसं संत संसारामधले कितीही विघ्न संतावर आले, संत थोडेही डगमगत नाहीत महाराज. आपलं भजन, आपलं पूजन, आपलं ध्यान, आपली धारणा त्याची चालूच असते. असोनी संसारी जेव्हा वेगू करी वेदशास्त्र वारी बाह्य सदा. साधू संतांचं कामच असतं, संसारामध्ये असतात पण वेद आणि शास्त्र त्याचा नामाचा घोष असतो. तशा पद्धतीने हनुमंतावर कितीही बाण सुटले तरी काहीच होत नाही. तैसाची सीता शोक हरण मानी यादवाचे बाण, मग तुच्छ कौतुके करून सोडिले जाण भूमीवरी. सीतेचं शोक हरण हनुमंताने केलेला आहे महाराज. परशुरामचंद्राचा शोक सीतेला झालेला होता.
आणि ज्यावेळेस हनुमंत लंकेमध्ये गेले आणि लंकेमध्ये जाऊन सांगितलं, प्रभू रामचंद्रांनी मला दूत म्हणून पाठवली तुमची शुद्धी करण्यासाठी, आणि अंगठी हातातली दिली, त्यावेळेस सीतेचा शोक नाहीसा झाला. म्हणून तेव्हापासून नाव हनुमंताचं सीता शोक हरण पडलं नाव. सीतेचा शोक नाहीसाच केला त्या हनुमंतानं. आणि ते हनुमंत आता म्हणजे बाणाचं नाटक बाद झालं. आता आपल्या शेपटीला आज्ञा दिली आहे, शेपूट खाली सोडलं महाराज हनुमंतानं. आणि शेपूट खाली सोडून हनुमंत शेपटीला काय म्हणतात? उच्च देखताची यादवीर म्हणती सापडल रे वानर. उच्चाशी धोंबती समग्र ओढती बळे करोनी. शेपूट खाली आलेलं दिसलं की यादव म्हणतात, आता हे माकड सापडलं, आता हे माकड जात नाही. माकडाचं शेपूट धरलं की माकड जात नाही. जशी बैलाची व्यसन पट्टी धरली की बैल जात नाही महाराज, तसं माकडाचं शेपूट धरलं की माकड कुठं जात नाही. म्हणून म्हणतात हे माकड आता सापडलेलं आहे. सगळेजण माकडाने सगळ्यांनी माकडाचं शेपूट धरलं, झुंबू लागले, ओढू लागले. म्हणजे असंच वडायचं आणि असंच आपल्या कृष्ण भगवंताकडे न्यायचं असा विचार यादवानी केला. आणि पुढं काय करतात? एक म्हणती खालता पाडावा ओढीत तैसाची सभेशी न्यावा. म्हणून मिट्या घालती ते धवा यादव दृढ पुच्च्याशी. एक म्हणला नुसतं शिपूड ओढू नका, त्याला आधी खाली पाडा म्हणलं. त्याला खाली पाडा, त्याला खाली पाडले की ती ताकद कमी होते. माणूस खाली पडला किंवा कुणीही खाली, पशु पडो, पक्षी पडो, माणूस पडो, खाली पडले की त्याची अर्धी ताकद कमी होते. ह्याला खाली पाडा म्हणले. आणि खाली पाडून ह्याला वडीत कृष्ण भगवंताच्या सभेपर्यंत याला घेऊन जायचं आहे असा एक जण म्हणला, खाली पाडला आणि वडण्याचा प्रयत्न करताय. ओढिता ओढिता कृष्ण कुमार पुच्छ वाढू लागले अपार. तो द्वारके माझी पुच्छ सत्वर प्रवशते झाले तेवेळी. त्या ठिकाणी यादवाने शिपूट धरलं, वडायला लागले. जेवढी ताकद आहे तेवढे सगळे यादव ओढू लागले महाराज. असं वडलं असं वडलं, पूर्ण द्वारकेमध्ये शिपूट झालं महाराज. श्रीकृष्ण भगवंत सभा मंडपामध्ये बसलेले होते महाराज. ज्या ठिकाणी मंत्रालय का मंत्रालय श्रीकृष्ण भगवंताचं कॅबिनेट, आणि त्या ठिकाणी बसलेले होते. मग आई म्हणत असेल का कडी काटाला असते का ते? म्हणून करता हे मी वडायला सुरू केलं. वडीत वडीत पूर्ण द्वारकेमध्ये शिपूट झालं महाराज. सगळ्या द्वारकेमध्ये शिपूट झालं. आणि पुढं काय होतं? कौतुक वर्तले अद्भुत आळवाळी उच्च धाव. याचे अंतरी गर्व देखत त्यासी बांधीत आवळोनी. शेपटानं अति कौतुक दाखवलं महाराज. गल्लो गल्लीला शिपूट गेलेलं आहे महाराज. ज्याच्यामध्ये गर्व आहे, ज्याला अभिमान झालाय का त्याच्याकडे शिपूट चाललं महाराज. ज्याला ज्याला गर्व झालेला आहे, ज्याला ज्याला अभिमान झालेला आहे, कुणाला कशाचा अभिमान असतो महाराज. अनेक प्रकारचे नमुनेचा अभिमान असते. ज्याला ज्याला ज्या ज्या गोष्टीचा अभिमान झालेला आहे आणि त्याच्याकडे ते शिपूट चाललेलं आहे. कसं जातं आणि त्याचा गर्व कसा नाहीसा करतं शिरगर स्वामी सांगतात. एक भागेमध्ये झाले मस्त कोणी लेखिती उन्मत. शिबिके बाजी बैसोनी येत तव पुच्छ त्वरित देखिले. एक भाग्येमध्ये झाले मस्त. होय, एक भाग्याच्या मधामध्ये मस्त झाले, उन्मत्त झाले. ते कुणाला समजीतच नाही मला. जे भाग्यवान आहेत का भाग्यवान हे कुणाला काही समजितच नसतात का? ते स्वतः भाग्यवान असतात. म्हणून करतात ते कुणाला काही समजित नसतात. पुन्हा भाग्यवंत आहेतच पण उन्मत्त झाले आणि त्यांना गर्व झाला, आमच्यासारखे भाग्यवान आम्हीच, आम्हाला काही कमीच नाही. आणि ज्याला कमी नसतं का तो कुणाला काही समजित नाहीये. आणि त्याचा गर्व नाहीसा करण्यासाठी आणि ते शिपूट त्याच्याकडे गेलं महाराज.
एक वाहनावर बसून आले महाराज, वाहनावर बसून, वाहनामध्ये बसले. मोटरसायकलवर जर एखादं जर उन्मत्त झालेलं बसलं ना, कुत्र्याला तरी लाथा मारेल महाराज, बैलाला तरी लाथा मारेल, रेस तरी वाढवेल. ही उन्मत्त झालेली अवलाद महाराज रेस वाढविणार महाराज, उगतच उन्मत्त झालेले. नुसती गाडी पडणार, कुत्र्या दिसलं की कुत्र्याला लाथ मारणार, कोणी जरा थोडं समोरून चाललं की त्याला काहीतरी म्हणणार, कुत्र्यावर मांजरावर घालून शिव्या तरी देणार. अशी उन्मत्त झालेली अवलाद. आणि जे काय गर्वाने उन्मत्त झालेले महाराज, त्यांच्याकडे शिपूट चाललेले, त्यांचा गर्व नाहीस करण्यासाठी अशा प्रकारे भोई पळाले चहूकडे, पालखी टाकीती पुच्छा पुढे, पुच्छ घालून या वेडे, शिबके सहित आवळले. आता भुई पालखी घेऊन चालले होते महाराज, भाग्यवंताची पालखी. होय, पालखीमध्ये भाग्यवंत बसतात महाराज. त्या भाग्यवंताची, श्रीमंताची पालखी घेऊन चाललेले होते. त्यांच्या कानामध्ये शिपूट घातलं महाराज मारुतीने, आणि कानामध्ये शिपूट गेलं. आता आपल्या कानामध्ये काय एखाद्या झोपलेला माणूस असा कथा ऐकत ऐकत झोपलेला, आणि त्याच्या पुढे एखादा विनोद करणारा माणूस बसावा आणि त्याच्या नाकात घालावा महाराज. ते खेकच करतो महाराज. आणि तशा पद्धतीने हनुमंताचं शेपूट त्यांच्या नाकामध्ये जाऊ लागलं, त्यांच्या कानामध्ये जाऊ लागलं. त्यांनी पालखी दिली आपटून आणि पळाले महाराज. आणि पालखीतल्याची काय अवस्था झाली फिरदर स्वामी सांगतात. वीर बैसले तुरंगावरी, तोडा तोडा म्हणती धडकरी, तव पुच्छे वरच्यावरी, आश्वासहित आवळले. काही वीर घोड्यावर बसून आलेत महाराज. घोड्यावर बसून आलेले म्हणतात आरते शिपूट तोडा तोडा झाला. त्यांच्या हातात ढाल तलवार. घोड्यावर बसणारे त्यांच्याकडे ढाल आणि तलवार असते महाराज. घोड्यावर बसून जे काही युद्ध करतात का, डाव्या हातामध्ये ढाल असते आणि उजव्या हातामध्ये तलवार असते. अरे शिपूट आलं तोडा, शिपूट आलं तोडा असे म्हणतेत न म्हणतेत तेवढ्यामध्ये त्या शेपटानं घोड्यासहित याडा टाकला महाराज आणि पक्का आवाळा. कसा तोडतोस तोड. त्यांना गर्व झालता ना, म्हणून करता यांचा गर्व नाहीसा करण्यासाठी तोडा तोडा म्हणून तर घोड्यासहित त्याच्यासहित पक्का आवळला. पुढे काय झालं ऐका. जयासी हरिनामी नाही भाव, परम उत्तम गायक गंधर्व, केही पुच्छे बांधिले सर्व, अहम भाव जाणून या. अहम भाव जाणून या. दयासी हरी समरणी नाही भाव. होय, काही नुसते गातात महाराज, गंधर्वासारखं गातात, पण नामाचं त्यांचं काही घेणं देणं नसतं. नुसते गायलेले असतात महाराज. त्यांना गर्व झालेला असतो. देवाचं नाव अजिबात